आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। पुणे विद्यापीठात लवकरच दिव्यांग सहाय्य कक्ष आणि समान संधी केंद्र स्थापन करण्यात येणार। शिक्षकेतर कक्षाची विद्यार्थी संघटनांना पत्राद्वारे माहिती। पुण्यात अनधिकृत होर्डिंगला आळा बसवण्यासाठी लष्कर भागात पुन्हा होर्डिंग सुरू करण्याचा निर्णय। उत्पन्न वाढीसाठी 31 अधिकृत होर्डिंग देण्याची कॉन्टोन्मेंट बोर्डाची घोषणा। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मोहोळ प्रकरणी पुणे पोलिसांची शाळा घेतली। पुरावे व्हायरल झाल्यानं पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानं महासंचालकांनी पोलिसांचे कान टोचले। पुणे शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या 41 चौकांची पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त पाहणी करणार। दोन्ही प्रशासन एकत्र येऊन वाहतूक कोंडीवर काम करणार। डॉक्टर मनोहर चाचकर यांची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड। मनोहर चाचकर यांची निवड झाल्यानिमित्त पुण्यातील म्हाळुंगे पडवळ या मूळ गावात भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली। जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघी पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या शिखर काठ्या गडावर दाखल। शिखर काठीचे मानकरी असणाऱ्या सुपे इथल्या खैरे यांच्या शिखर काठीचं वाजत गाजत आगमन। मंदिराला शिखर काठ्या टेकवून देवभेट करण्यात आली। आणि आता जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। जळगाव जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांमध्ये आज एक दिवसीय बंद। 5 ते 6 कोटींची उलाढाल ठप्प। सलग दुसऱ्यांदा सांगलीत कृष्णा नदीचे पात्र पडलंय कोरडं। अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी। नाशिक रोड रेल्वे स्थानक आता कार वाहतुकीचं हब झालेलं आहे। देशभरात 49,000हून अधिक गाड्यांचा पुरवठा। नाशकात वाहतूक उद्योगांना चालना। नाशिकमध्ये साधुग्रामची जागा 223 एकरनं वाढणार। नियोजित आराखडा सादर। महानगरपालिकेकडून शासनाला 500 एकर जागेचा प्रस्ताव। मुंबई गोवा महामार्गावर एसटी डेपो ते पेट्रोल पंप दरम्यान पथदिवे लावण्याचं काम अंतिम टप्प्यात। राजापूरवासियांच्या मागणीला यश। रब्बी हंगाम संपत आला तरी अद्याप शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप नाही। जळगावात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरू। वाशिममध्ये पीक कर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई। 13,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 7,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप। शेतकरी चिंताग्रस्त। बुलढाण्याच्या आसलगावात शेतकऱ्यांची संमती न घेता शेतातून रस्ता खोदल्याचा प्रकार। ग्रामपंचायतीच्या कारभारावर सवाल उपस्थित। पीक कर्ज वाटपात अमरावती जिल्हा मागे। रब्बी हंगामासाठी 500 कोटींचं टार्गेट असताना बँकांकडून फक्त 190 कोटींचं वाटप। प्रशासनाकडून पाठपुरावा होत नसल्यानं बँकांची मनमानी।